परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 49. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमस्न करून विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करोनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापुर कवण क्षेत्र म्हणूनिया भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सांडोनिया येथ काय कारण वास केला या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारोन म्हणो निधरी सिद्धाचे चरण नामधारक तये वेळी ऐकोन तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषोन सांगत असे विस्तारोन ऐका श्रोते एकचित्ते आश्विन वद्य चतुर्दशीसी दीपावळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणशीसी चला यात्रे पुत्रकलत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आई ती करणे म्हणूनिया ऐकोन श्री गुरु हासती ग्राम जवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला नेईन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरूंनी श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार संगमासी प्रयाग समान परियेसी षडकुळामध्ये स्नान करणे विशेष नदी भीमा तीर अमरजा संगम थोर गंगा यमुना वाहे निर्धार तीर्थ बरवे परियेसा विशेषे आपण उत्तरे वाहे याचे पुण्य अपार आहे शताधिक पुण्य पाहे काशीहूनी परियेसा आणिक अष्टतीर्थे असती तयांचा महिमा विख्यात जगती सांगेन ऐका एकचित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोन श्री गुरूंचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नदी नाम कोणा पासाव उत्पत्ती श्री गुरु म्हणती भक्तांसी बरवे पुसिले आम्हासी जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात जालंधर नामी निशाचर समस्त जिंकिले सुरवर आपुले केले इंद्रपुर समस्त देव पळाले देवा दैत्या झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्ये मारिले असे देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांसी रक्त पडत असे भूमीसी अखिल दैत्य बिंदूंसी अधिक उपजवी भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून आलो तुम्हापासी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळ लामनी निघाला रुद्र होऊनी दैत्य निर्दाळण करावया इंद्र विनवी ईश्वरासी वधावया दैत्यांसी जीवन आणावया देवांसी ऐसा प्रतिकार करावा संतोषोनी गिरिजारमण अमृत मंत्र उच्चारोन घट दिधला तत्क्षण संजीवनी उदक देखा ते उदक घेवोनी इंद्रराव शिंपिताची समस्त देव उठोनिया अमर सर्व स्वर्गास जाती तये वेळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे पडले भूमी अवचिते प्रवाह आला क्षितीवरी ते संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा या कारणे या नदीसी जे स्नान करीती भक्तीसी काळ मृत्यू न बाधे त्यासी अपमृत्यू घडे केवी शतायुषी पुरुष होती रोगराई न पीडिती अपस्मारादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातके अमृत नदी नामती येसी संगम झाला भीमरथीसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम कार्तिकादि माघ मासी स्नान करीती भक्तीसी इह सौख्य परलोकासी मोक्षस्थाना पावती सोम सूर्य ग्रहणासी संक्रमण सोम अमावस्येसी पुण्यतिथी एकादशीसी स्नान करावे अनंत पुण्य साधिता प्रतिदिवस जरी सदा करावे मनोहरी
समस्त दोष जाती दूरी शतायुषी श्रियायुक्त होय. ऐसा संगम महिमा ऐका पुढे सांगससे तीर्थविशेखा. दिसे अश्वत्थ सम्मुखा मनोहर तीर्थ असे. या तीर्थी स्नान केलिया मनोहर पाविजे काया. कल्पवृक्षस्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारू. जे जे चिंतिती मनी नरू पावती काम्ये अवधारा. ऐसे मनोहर तीर्थ ठावे असे प्रख्यात. सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची या गुणे. जे जन येऊन सेवा करीती तयांचे मनोरथ पुरती. न धरावा संदेह आता चित्ती ऐसे म्हणती श्री गुरुनाथ. आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निरते. दृष्टी पडता मुक्ती होते खूण तुम्हा सांगेन. कल्पवृक्षाते पूजोनी मग जावे शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण. भक्तिपूर्वक प्रदक्षिण करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वरा ते नमोनी नमन करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करोनी मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडापासी. पुन्हा जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा तीन वेळा करोनी ऐका. वृषभस्थानी येऊन निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवुनी. पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रासमान होय नर. धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती. पुत्र पौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजिलिया. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश परियेसी. ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाण. याचे असे आख्यान कथा नभे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत. आपण रत अनुष्ठानात सदा ध्यायी शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदाशिव दिसे जवळी. विप्रा आल्हाद सर्व काळी देहभाव विसरून हिंडत. लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करीती बहुवसी. दोघे बंधू तयासी नामे तयांची अवधारा. एक नाम असे ईश्वर दुसरा असे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करोनी फेर आपण निघाले काशीसी. करोनिया सर्व आईती सर्व निघाले त्वरिती. तया पिशाते पाचारिती चला जाऊ म्हणून या. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोका. म्हणून बंधूसे म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मजजवळी दावी न तुम्हा तात्काळी. आश्चर्य करीती सकळी दावी म्हणती बंधुजन. काशी सजावे अतिप्रयास येथे भेटे तरी का सायास. म्हणून बोलताती हर्ष तये वेळी अवधारा. इतुकिया अवसरी विप्रगंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी. विनवी तसे शिवासी आम्हा नित्य पाहिजे काशी. दर्शन होय विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे तीच काशी त्वरिती मणिकर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडी विशेख. नदी उत्तरे दिसे निक एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून जैसे भागीरथी गहन. ज्या ज्या असती काशीत खुणा समस्त असती तयासी. संगम झाला नदी भीमा तीर्थ असे काशी उत्तमा. आचार करीती सप्रेमा बंधू ज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधूंची काशी स न जावे आमुचे वंशी. समस्ते आचरावे ही काशी आम्हा शंकरे सांगितले. आपुले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी खुणा. तुम्ही बंधू दोघे जणा आराधावे ऐसे निरूपिले. दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलीकवरा. सदा तुम्ही पूजा करा आराध्या नामे विख्यात. प्रतिवर्षी कार्तिकीसी
यावे येथे निर्धारेसी तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण श्री गुरु म्हणती भक्तासी काशी तीर्थ प्रगटले ऐसी न धरावा संशय तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर करती स्नान निर्मळ आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सांगे सिद्ध नामधारका श्री गुरु म्हणती सकळी कांसी तीर्थ दाविती पाप विनाशी स्नान मात्रे पापे नाशी जैसा तृणा अग्नी लागे आपुले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुवसी बोलावोनी त्या समयासी पुसताती श्री गुरु ऐक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमुचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवणे करी मनात ऐकोनी श्री गुरूंच्या बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतुके कैसे ज्ञान मज श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी वधिले पाच मार्गा रांसी नेणसी खूण धरी आपुली होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्या मधुनी न पाहता उदक घालुनी झाकोन ठेविली अग्निवरी पाच मार्जारांचा घात लागला दोष बहुत ऐसे म्हणून या त्वरित श्वेतकुष्ठ झाले तिसी देखोन या भुजाभीत झाली श्री गुरुचरणा येऊनी लागली विनवी तसे करुणा बहाळी कृपा करीला गुरुमूर्ती करोनी समस्त पाप राशी तीर्थी जाती वाराणशी मी आले तुझ दर्शनासी पापा वेगळी होईन म्हणून श्री गुरु पुसती येसी तुझ राहे पापराशी पुढले जन्मी जरी भोगीसी तरी कुष्ठ जाईल आता रत्नाई विनवी स्वामी यासी उबगले बहुत जन्मासी याची कारणे तुझे दर्शनासी पापा वेगळे होऊ म्हणतसे आता पुरे जन्म आपणा म्हणून निधरले तुझे चरणा याची जन्मी भोगी न जाणा पापाचे फळ म्हणतसे इतुके ऐकोनी गुरुमूर्ती रत्नाईस निरोप देती पाप विनाश तीर्था जाय त्वरिती स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी हो येथे स्नान सप्तजन्मीचे दोष दहन संदेह न करिता होय अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठतीचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी ऐका जे करती स्नान भक्तिपूर्वका सप्तजन्मीची पापे जाती तीर्थ महिमा देखोन रत्नाबाई संतोषोन राहिली मठ बांधोन तीर्थासन्निध अवधारा पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरुदाविती सकळिका स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे जम्बुद्वीपी जितकी तीर्थे एक एक महिमा अपरिमिते इतुकिया आवास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता सोम सूर्य ग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी अमा पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे संवत्सरेसी थेनु देखा सालंकृत करोनी ऐका दान द्यावे द्विजानिका एक एक दान कोटी सरिसे तीर्थ महिमा आहे कैसी स्नान केलिया अनंत फळा पावसी एक एक दान कोटी सरसी दोन तीर्थी करावे पुढे तीर्थ रुद्रपद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा जे जे आचार गयेसी करावे तेथे परियेसी पूजा करा रुद्रपदाची कोटी जन्मींची पापे जाती पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता अस्थि होती चक्रांकिता द्वारावती समान देखा या तीर्थी स्नान करोनी पूजा करावी केशव चरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्य से अवधारा ऐकोन श्री गुरूंचे वचन समस्त करीती स्नानदान पुढे असे मन्मथ दहन तीर्थ सांगती श्री गुरु ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी समान क्षेत्र परियेसा
मनवथ तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरा ते पूजावे, प्रजावृद्धी होय बरवे, अष्टैश्वर्ये पाविजे. आषाढ श्रावण मासी अभिषेक करावा देवासी, दीपाराधना कार्तिक मासी, अनंत पुण्य अवधारा. ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा. संतोषोनी भक्त उत्तमा, अति उल्हास करिताती. म्हणती समस्त भक्तजन, नेणो तीर्थांचे महिमान. स्वामी निरोपिले कृपेने, पुनीत केले आम्हासी. जवळी असता समस्त तीर्थे, का जावे दूर यात्रे. स्थान असे हे पवित्रे, म्हणून समस्त आचरती. अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठात, समाराधना करीती भक्त, महानंद प्रवर्तला. सिद्ध म्हणे नामधारकासी, तीर्थ महिमा आहे ऐसी. श्री गुरु सांगती आम्हासी, म्हणून तुझ निरूपिले. म्हणे सरस्वती गंगाधर, क्षेत्र थोर गाणगापूर. तीर्थे असती अपरंपार, आचरा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धमुनी शिष्य संवाद बहुत, गाणगापुर महात्म्य विख्यात. 49व्यात कथियेले. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगम गाणगापुर क्षेत्र महिमा वर्णनं नाम 49तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.